रामराम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा 140वा भागाचं शीर्षक आहे शेतीचे षड्रिपू. गावगडाच्या या गोष्टी, गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर भाल कष्टी, विकासाची मिळे दृष्टी, सुधारेल गावची सृष्टी. सर्वप्रथम मला आपले सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. आपल्या सबस्क्रायबर्सचा आकडा 500ची संख्या पार करून गेलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. असेच सबस्क्रायबर्सची संख्या वाढवत राहा ही विनंती. 138व्या भागामध्ये आपण कर्जमाफीबद्दल बोललेलो होतो. शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं पाहिजे का, कर्ज घेण्याची वेळ आली पाहिजे का, असा प्रश्न काहींच्या मनात येईल. कर्ज घेणं यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. अनेक उद्योग, व्यवसाय, इंडस्ट्रीज या कर्ज घेऊनच उभ्या केल्या जातात. फरक एवढाच आहे की ह्या व्यावसायिक असोत, इंडस्ट्रियलिस्ट असोत, हे जेव्हा कर्ज घेतात तेव्हा त्या उत्पादनातनं येणारा जो पैसा आहे त्या पैशातनं कर्जफेडही करतात आणि स्वतःचं उत्पन्न पण मिळवतात. या उलट शेतीमध्ये कर्ज घेण्यामधली वाईट परिस्थिती अशी आहे की ते कर्ज फेडता येत नाही. कर्ज फेडता न येणं याकरता अनेक घटक कारणीभूत आहेत. परंतु या सगळ्या घटकांचा जर एकत्रित विचार केला तर ढोबळमानाने मला असं वाटतं की शेतीसमोरचे पहिले 6 प्रश्न कोणते आहेत त्यांच्यावरती आज आपण बोलूयात असं मी ठरवलं. म्हणून शेतीचे षड्रिपू, रिपू म्हणजे शत्रू, असं या व्हिडिओचं आपण शीर्षक दिलेलं आहे. हे 6 घटक कोणते कोणते आहेत तर माझ्या दृष्टीने शेतीसमोरचा सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो घटती जमीन धारणा. जशा पिढ्या जातात तसे जमिनीचे आकार कमी होत जातात, जमिनीचे तुकडे पडत जातात आणि त्यामुळे छोट्या छोट्या जमिनींवरती किती उत्पादन घेणार आणि त्यातनं किती उत्पन्न मिळवणार हा प्रश्न निर्माण होतो. दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की सिंचनाचा अभाव आहे. महाराष्ट्रामध्ये जेमतेम 22-23% सिंचन हे उपलब्ध होऊ शकतं. त्यातही बारमाही सिंचन किती हा प्रश्नच आहे. सिंचनाखेरीज उत्पादन वाढ हे जवळपास अशक्य आहे. सिंचन नसेल तर उत्पादन घटतं, पर्यायाने उत्पन्न घटतं आणि कर्जफेड होणं अवघड होऊन बसतं. तिसरा महत्वाची अडचण आहे उत्पादनाचं व्यवस्थापन. आज खूप नाशवंत वस्तू ज्या आहेत त्या नाशवंत असल्यामुळे येईल त्या भावाला विकाव्या लागतात. ही शेतकऱ्यांची खरी अडचण आहे. त्याकरता गोदामं असणं, उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग असणं, यांची जी साखळी उभी करायला पाहिजे जेणेकरून काही चढ्या भावाने शेतकऱ्यांना विक्री करता येईल, ही रचना आज उपस्थित नाहीये किंवा अपर्याप्त आहे, कमी आहे. महत्वाचा भाग आहे की तंत्रज्ञानाचा वापर कमी होतोय. याची 2 कारणं आहेत. तंत्रज्ञानाबाबतची माहिती नसणं आणि तंत्रज्ञान परवडेल अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना उपलब्ध न होणं. आता जसे जसे दिवस येतील तसतसं तंत्रज्ञानावर आधारितच शेती होत जाईल अशी चित्र आपल्याला दिसत आहेत. आपल्या सरकारने सुद्धा ड्रोन दीदी सारख्या योजना आणलेल्या आहेत की ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करा. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर न करता फायद्याची शेती करणं हे आता हळूहळू दुरापास्त होत जाणार आहे. शेतकऱ्यांसमोरची आणखीन एक महत्वाची अडचण म्हणजे निविष्ठांचे दर ते चढे असतात, त्यांच्यावर शेतकऱ्यांचं नियंत्रण नसतं. आणि या उलट 6वी अडचण म्हणजे बाजारभाव, घटते बाजारभाव. एकीकडे निविष्ठा म्हणजे शेती करता लागणाऱ्या साहित्याचे दर वाढत जातात आणि बाजारभाव मात्र त्याच्यावर शेतकऱ्यांचं नियंत्रण नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे 6 महत्वाचे घटक किंवा शत्रू हे शेतकऱ्यांना जिकिरीचं शेती व्यवसाय करण्याला सहाय्यभूत ठरतात असं माझं मत आहे. याच्यावरती कसे उपाय शोधावे लागतील, काय कोंडी फोडू उपायांची योजना करावी लागेल, हे ज्याचं त्यानं ठरवावं लागेल. त्या स्थळ काळ परिस्थितीनुसार याच्यावरचे उपाय शोधावे लागतील. आपण याच्यावरती विचार करा. आपल्याला काय वाटतंय जरूर कॉमेंट्समध्ये सांगा
आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. याचा पुढचा टप्पा 1000 सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचणं असा आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.